नमस्कार पाचोरेकर, केम छो? मजामा? अच्छा, तुम्ही गुजराती भाषा ऐकून समजला असाल की आता नवरात्री येते आणि आता नवरात्रीमध्येच छान असा आपल्या पाचोरा शहरामध्ये दांडिया गरबा कॅम्प आयोजित केला आहे. तुम्ही आता जो बोर्ड बघितला ना, तो आहे रिदम कला व अभिनय अकादमीचा. रिदम दांडिया आणि गरबा कॅम्प हा होत आहे आपल्या पाचोरा शहरातच भडगाव रोडवरील शक्तिधाम ह्या छान अशा ठिकाणी. आणि शक्तिधाम हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. दिनांक 1 ते 11 आणि 11 ते 20 अशा 2 भव्य दिव्य असा हा दांडिया आणि गरबा कॅम्प हा आयोजित केला आहे रिदम कला व अभिनय अकादमीने. त्यासाठी विविध असे कला प्रकार सादर करणार आहेत आणि मी तुमचा होस्ट पण आणि विथ ट्रेनर पण प्रदीप सिंग राजपूत तुमचे सगळ्यांचे खरंच खूप खूप स्वागत करतोय. लवकरच आपली जागा निश्चित करून घ्या, कारण की खूप छान असा भव्य दिव्य दांडिया गरबा कॅम्प आपल्या पाचोऱ्यातीलच दांडिया आणि गरबा प्रेमींसाठी आयोजित केला आहे. सुरुवात झाली. आता पहा, देवाची पूजा झाली आहे. आता काकूंनी पण छान असं कुंकू हळद देवाला फुल हार वाहून देवाचे पण आभार मानले आणि खूप छान अशी सुरुवात ही आपली 1 तारखेला झाली आहे. आता ताई पण आल्यात पूजा करायला बघा. आणि ताई आणि दादा आणि त्यांचे लेकरं हे आपल्या दांडिया कॅम्पसाठी गरबा कॅम्पसाठी सगळ्यात प्रथम अशी जोडी आहे. छान असे कुटुंब आहेत आणि माझे पहा आता येत आहेत रामश्याम. हो, रामश्याम, कारण की ते मित्र पण आहेत आणि भाऊ पण आहेत आणि खूप छोट्या पॅकेज बडा धमाका असं मोठी छान अशी जोडी आहे. मित्रांनो, आता आईने ताट घेतलंय पूजेचं. आई पण पूजा करतोय आणि सगळ्यांनी पूजा करून या देवाला वंदन केलंय आणि आपल्या दांडिया गरबा कॅम्पसाठी खूप सगळ्यांनी ब्लेसेस दिले आहे. आता दादांनी पण पूजा केली आहे. असं उत्तम असं फॅमिली आहे दादांची आणि आपल्याला पहिल्या दिवसापासून जोडले आहेत आणि खूप लांबून येतात बरं कॅम्पला. आणि हे आमचे काका आहेत, त्यांनी पण छान अशी पूजा केली. त्यांचं वय वर्ष 65 आहे. आणि आता हे आमचे दुसरे काका, हे पण खूप छान असे आम्हाला सहकार्य करतात. खूप पाऊस चालू होता मित्रांनो आणि पावसातच आम्ही ओपनिंग केली, कारण की श्री गणेश करायला खूप महत्वाचं असतं. आणि हा आमचा माझा राम श्याम आलेकाने जोडीने बघा अशी पूजा करतायत, एकदम भारी. आणि खूप असं मजा आली त्या दिवशी. आणि हा कॅमेरामन पहा कसा डुकून बघतो कॅमेराकडे. त्याचा नंबर येणार आता. आणि रामने लगेच काय केलंय, नारळ फोडलंय. दणके बा कसं नारळ फोडलंय. अजून थांबला नाही तो, पुन्हा एक दणका मारणार बघा. हा दिला दुसरा दणका, अजून नाही, तिसरा दिला, चौथा. ओके, हा आला कॅमेरामॅन आपला. हा खूप छान आहे, स्वतःला दिसायला पाहिजे असं वाटतं. हा, आणि त्याने खूप सारे व्हिडिओ केले बरं, त्याकरता त्याचं खरंच कौतुक करावं वाटतं. आता माझ्या हाताने सुद्धा पूजा होत आहे, कारण की खूप सगळ्यांनी खूप खूप मज्जा आली आणि सगळ्यांनी खूप सारखं साथ दिली. बाहेर पाऊस पडतोय पण मित्रांनो, तरी इथे पूजा चालली आहे. हा परिसर खूप छान आहे, खूप खूप मस्त आहे. आणि आत्ता आम्ही पहिल्या दिवशी बघा कशी प्रॅक्टिस केली बघा. आम्ही पहिला हात घेतला बेसवाला, बेसिक स्टेप्स गरबाच्या, आणि सगळ्यांना खूप खूप आवडलं. आणि हा सगळ्यांना आवडला आणि नंतर सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आता तुम्ही बघा इथे आपण कशा प्रकारे शिकवतो ते नक्की बघा, कारण की सगळ्यात अगोदर सगळ्यांची बॉडी लँग्वेज, सगळ्यांचे हाईट्स, बॉडी त्या हिशोबाने वेट, तशा स्टेप बरोबर त्यांना सगळ्यांना मिळायला पाहिजे. आणि त्यांना हार्ड काय वाटतंय आणि इझी काय वाटतंय हे पाहण्याचं काम आपलं असतं. आणि आपण खूप गर्दीमध्ये शिकवायला आपलं आवडत नाही. खूप असा परफेक्ट करणारा माझा हा भरचा दांडिया गरबा किंग, तो आहे आमचा राम. त्याने मला बरोबर फॉलो केलं मित्रांनो. बघा मी जितकाही करतोय स्टेप सगळ्या त्याने 1 डेमध्ये सगळे कॉपी केलं. खूप खूप हुशार आहे मित्रांनो. लवकरच आपण आपल्या क्लासला, दांडिया कॅम्पला सगळ्यांनी अवश्य भेट द्या आणि आपण सगळे एकत्र येऊ. खूप छान असा दांडिया आणि गरबा शिकूया.